आयुक्तांकडून तो पत्र आले त्यामध्ये महिला दामिनी पथक करिता दुचाकी वाहन दिल्याबाबत हे आपल्याकडून पोलिसांनी मागणी केली होती की आम्हाला तुम्ही नगरपालिकेमार्फत 3 व्यक्तीवर त्यांना पाहिजे 5 किंवा 10 म्हणजे महिलांच्या सुरक्षे बाबतीत ते लोकांनी 20 मागणी केलेली आहे. आपण तात्पुरती त्यांना 10 व्यक्तीवर त्यांना देण्यात यावी जेणेकरून पोलिसही आपल्याला मदत करतील. म्हणजे जे 5 त्यांची नेमणूक होणार दामिनी पथक ते फक्त या महिलांसाठीच असणार आहे. आणि महाराणा प्रताप चौकाचं नाव जुना नका बोलतो ते बॉडी बंद करता येईल महाराज त्यांना काहीतरी इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांची 3 जुलै रोजी झालेल्या अंबरनाथ नगर परिषद सर्वसाधारण सभेत महिला सुरक्षिततेअंतर्गत पोलीस प्रशासनाच्या मागणीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला दामिनी पथकाच्या अनुषंगाने किमान 10 पिंग ऍक्टिव्हा उपलब्ध करून देणे तसेच जुन्या पोलीस चौकीचे महाराणा प्रताप नामकरण करणे, हिंदू स्मशानभूमी अंतर्गत सीएनजी उपलब्ध होईपर्यंत गोरगरीब नागरिकांना विनामूल्य लाकडी उपलब्ध करून देणे तसेच सदर हिंदू स्मशानभूमी अंतर्गत विनामूल्य सेवेरूपी अंत्यसंस्कारांतर्गत शवदहन करणाऱ्या सेवेकऱ्याला मानधन उपलब्ध करून देण्यात यावे. छाया हॉस्पिटल अंतर्गत रुग्णसेवेच्या सद्यस्थितीबाबत अंबरनाथ नगर परिषदेची समिती स्थापन करण्यात यावी. प्रीती हॉटेलच्या मागील अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे तसेच सन 2024 ते 2026 अंतर्गत तब्बल 16 कोटी रुपयांच्या बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या कामांतर्गत चौकशी तथा भ्रष्टाचाराची मीमांसा अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रशासनाच्या माध्यमातून लेखी स्वरूपात सादर करण्यात यावी. तसेच फातिमा शाळेजवळ हायमास बसवणे, शहराअंतर्गत अनेक ठिकाणी खुलेआम सुरू असणारा मटका तसेच इतर गोरखधंदे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशा इतर अनेक मागण्या तथा गंभीर प्रश्न सभागृहासमोर मांडण्यात आले. केवळ आपल्या प्रभाग क्रमांक 10 पुरती मर्यादित न राहता संपूर्ण अंबरनाथ शहराअंतर्गत असणाऱ्या विविध नागरी मूलभूत समस्या तसेच दामिनी पथकासाठी किमान 10 पिंग ऍक्टिव्हा उपलब्ध करून देताना महिला सुरक्षितता, मटका, जुगार, ड्रग्ज आदींबाबत कारवाईच्या मागणीच्या अनुषंगाने भावी पिढीच्या भवितव्याबाबत सुरक्षितता तसेच अंत्यसंस्कारांच्या अनुषंगाने सीएनजी उपलब्ध होतपर्यंत गोरगरीब नागरिकांना विनामूल्य स्वरूपात लाकडे उपलब्ध करून देणे तसेच अंत्यसंस्कारांतर्गत शवदहन करणाऱ्या सेवेकऱ्याला मानधन उपलब्ध करून देणे याबाबतची दाखवण्यात आलेली सृजनशीलता सन 2024 ते 26 अंतर्गत 16 कोटी रुपयांच्या बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक पोल कामाअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी असो वा छाया रुग्णालयाच्या रुग्णसेवेबाबतची संवेदनशीलता अशा इतर अनेक मूलभूत नागरी समस्या तथा त्याबाबत केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने केवळ चर्चा नको तर त्याचे इम्प्लिमेंटेशन देखील झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी दिली. तसेच अंबरनाथ शहराअंतर्गत टॅक्स पेयर असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काच्या मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात या प्रमुख उद्देशातून जनतेच्या माध्यमातून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी या जबाबदारीच्या अनुषंगाने सभागृहाअंतर्गत असणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केवळ आणि केवळ आपल्या प्रभागापुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहराअंतर्गत सामाजिक सलोखा, सुरक्षितता तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सभागृहात आक्रमक तथा बेधडकपणे कृतीशील राहण्याबाबतचा एक पायंडा देखील विकास सोमेश्वर यांच्या माध्यमातून इतर नगरसेवकांना देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. नमस्कार. शिवसेनेचा जो उद्देश आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्या अनुषंगाने आपल्या जे 3 तारखेला सभा झाली त्या सभेमध्ये शहरावर असे गंभीर प्रश्न होते ज्यावर चर्चा करणं खूप गरजेचं होतं. जसे की आपल्या हिंदू स्मशानभूमी इथे जे पंकू महाराज म्हणून जे आहेत, प्रमोद जारुनी जे आहेत ते काम करतात, त्यांच्याकडून एक माणूस नेमला असतो तर त्यांना मानधन काही ते लोक तिथं भेटत नाही. जे पण आले त्यांना 10-20 रुपये दिले ती असं आहे तर त्यांना मानधन देण्या पाहिजे तशी मागणी आपण त्या सभेमध्ये केलेली आहे. तसेच स्मशानभूमीमध्ये सध्या सीएनजी बंद आहे. या मीटिंगमध्ये या जीबीमध्ये ते सीएनजीची पाईपलाईन पास करण्यासाठी आपल्याला फंड मंजूर झालेला आहे. जोपर्यंत तिथं सीएनजी चालू होत नाही तोपर्यंत जे लाकूड गरीब लोकांना 3,500-4,000 रुपये भरावं लागतात तर ते मोफतमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात यावे अशी मागणी आपण मागणी तिथं केलेली आहे. लाकूड देताना तिथं वर्ग तुम्ही डिवाईड करा, अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग
जे वर्ष असतील ते अत्यंत अंतुरे असतात, एकदम गरीब असतात, त्यांना पूर्णपणे मोफत ते लाकूड नगरपालिकांनी आपल्या प्रशासनाने मोफत देण्यात यावा अशी आपण एक मागणी केलेली आहे. तसेच हिंदू स्मशानभूमीमध्ये जे रॅक तुटलेले आहेत, तिथं पत्रे बदलायचे, कंदरवाद समाजासाठी जे आपल्याला तिथं काम करायचं त्याचीही मागणी आपण तिथं केलेली आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये जे तृतीय हॉटेलचं तुम्ही मागं बघणार अतिक्रमण एकदम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तिथं साचण्याची जागा आहे, हे साचण्याची जागा हे नगरपालिकेची असो किंवा आपण साचण्याची असो, पण ती जागा आपल्याला सुखरूप आपल्याला परत करायची आहे. तिथं दुसरे काही उद्योग तिथं चाललेले आहेत. तुम्ही तिथं बघा तर रात्रीच्या वेळी त्या गाड्यामध्ये लोक बिनधास्तपणे दारू पितात. अजून काही अनधिकृत तिथं उद्योग चालवले आहेत, ते आपण नगरपालिकेमध्ये आपण मांडलेले आहेत. तसेच DCP साहेबांनी आपल्या पोलीस आयुक्तांनी एक पत्र इथं दिलेलं. त्या पत्रामध्ये असं उल्लेख होतं की पिंक ॲक्टिवा महिलांच्या सुरक्षेबाबत आपण तिथं मागणी केलेली आहे. त्यासाठी आपल्या पोलीस आयुक्तांनी नगरपालिकांना पिंक ॲक्टिवा द्यावी अशी 20 ॲक्टिवाची त्यांनी मागणी केलेली आहे. ते ॲक्टिवा शहरामध्ये जसं बीट मार्शल फिरतात तसे ते पिंक ॲक्टिवावर महिलेचे सुरक्षेसाठी ते तिकडचे जे म्हणजे पोलिसांची जी महिला असतील अधिकारी असतील ते लोक ते पोलीस अधिकारी ते ॲक्टिवा मार्फत फिरणार. तर ते पण एक मागणी केलेली आहे की ती ॲक्टिवा 20 मागितलेली आहे, तर आपण 10 तरी द्या, ते जेणेकरून 5 20ला आणि 5 20ला ते त्यांचं काम तरी चालू करणार. असे महिला यामुळे महिलेच्या सुरक्षेचा जो प्रश्न होता ते कुठेतरी थांबणार. आणि हे जे ॲक्टिवा असतात जागेवर फोन केले की ते फक्त महिलांसाठी असणार. तशी आपण मोठी एक मागणी नगरपालिकेला त्या जिल्ही सभामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे फातिमा शाळेत तुम्ही बघतात रात्रीच्या वेळेस तिथं आजूबाजूला येणे जाण्यासाठी तिथं 3 शाळा आहेत. तर कुठल्या टायमाला अंधार होत होता. आपण एक मोठा अहमस लावणे तिथं प्रशासनाला मागणी केलेली आहे की जेणेकरून तिथं येण्या जाणारा चर्च पण देखील बाजूला आहे. तिथं हिंदू स्मशानभूमी आहे, ख्रिश्चन स्मशानभूमी आहे आणि तसंच मुस्लिम बांधवाची पण स्मशानभूमी आहे. तर तिथे एक मोठा अहमस लावून जेणेकरून उजड येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होणार आहे, उजड हा त्या विभागामध्ये व्यवस्थित पडेल तशी आपण मागणी केली. छाया रुग्णाला आपण बघणं आपल्याला माहीत असतं की 10-15 दिवसमध्ये साव घेतलेला तर त्यांच्या महिन्याच्या एक छोटी मुलीचं तिथं मृत्यू पावली. तर छाया हॉस्पिटल हा एक अंबरनाथचा एक भाग आहे, पण ते उपजिल्ह्याला गेलेले आहेत. म्हणजे जिल्हा कलेक्टर साहेब तिथं बघतात, पण जेव्हा इथं काय अनिश्चित प्रकार घडतो तर शहरांचं नाव खराब होतं. अंबरनाथमध्ये एक छाया हॉस्पिटलमध्ये मुलीचा मृत्यू झाला, हा न्यूज बनली. न्यूज कुठे काय पाहिजे होती की जिल्हा रुग्णालय ते उपजिल्हा रुग्णालय, पण नाव हा शहराचा खराब होतो, नाव नगरसेवकांचा खराब होतो, कोणी नगरसेवक होतो, नाव हा नगराध्यक्ष मॅडमचा खराब होतो. का खराब होतो तर लोक काय विचारतात की छाया हॉस्पिटल तुमच्याकडे तुम्ही काय बघतात, तुम्ही काय तिथं हस्तक्षेप करतात. पण ते मी एक मागणी केली की त्या छाया हॉस्पिटलवर शहरांचे काही नगरसेवकांना घ्या, काही पत्रकारांना घ्या, काही जे समाजसेवक त्यांना घ्या, एक समिती संघटन करा जेणेकरून तिथं काही प्रकार घडला की ते लोक तिथं आपण आपल्या माध्यमातून तिथं पोहोचतील आणि जे आपल्या त्यांच्याशी बोलायचं तिथे तो बोलतील.